पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे कुलदैवत खंडोबाची चंपाषष्ठी विविध सामाजिक प्रबोधनात्मक व्याख्यान प्रवचन तसेच भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी खंडोबाच्या पालखीची अश्वरूढ भव्य शोभायात्रा काढण्यात आली। ढाकेफळ येथील ज्येष्ठ खंडोबा भक्त कैलासवासी गणपत मामा कोरडे यांच्या आचरलेल्या भक्ती मार्गानुसार सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शुल्क पक्षात सुरू होणाऱ्या खंडोबाच्या 6 दिवसीय चंपाषष्ठीमध्ये दररोज विविध रंगांची फुलाची आरस, अखंड तेवत ठेवलेली ज्योत तसेच जागरण, गोंधळ, कीर्तन, ढाकेफळचे कल्याण देवा कुलकर्णी यांच्या अमृतुल्य वाणीने व्याख्यान प्रवचन आणि शेवटच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरित्याचा रोडगा वाहून एळकोट एळकोट जय मल्हाराचा जयघोष करत मोठा उत्सव, धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनपर उपक्रम घेऊन मोठ्या भक्तिभावाने चंपाषष्ठी साजरी करण्यात आली। 6 दिवसीय चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन खंडोबा भक्त ढाकेफळचे माजी सरपंच काकासाहेब रणशूर, आसाराम आदमाने, जनार्दन आदमाने, कसरू कोरडे, रामराव गायके, दादासाहेब पाचे, नाथा आदमाने, बाळू कोल्हे, भाऊसाहेब रणशूर, दत्तू गायके, बाळू वीर, अप्पासाहेब रणशूर, नवनाथ आदमाने यांच्यासह खंडोबा भक्तांनी विशेष परिश्रम घेऊन चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सतीश श्रीसुंदर, MC न्यूज, ढोरकीन, पैठण। पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे सालाबादाप्रमाणे खंडोबा उत्सव म्हणजे चंपाष्टमी मोठ्या धुमधामात साजरी करण्यात आली आणि त्या अनुषंगाने ढाकेफळ येथील धर्मगुरू देवबाप्पा कुलकर्णी यांनी भक्तभावांना काय संदेश दिला हे आपण जाणून घेऊया। काय सांगाल देवा की या चंपाष्टमीच्या माध्यमातून आपण खंडोबाच्या भक्तांना काय संदेश दिला? निश्चितच एक जीवनदृष्टी आहे। जीवन जगणं, उत्तम जीवन जगणं आणि भगवंताला आवडेल असं जीवन जगणं, यासाठी सर्व समाज एकत्रित होणं, समाजावर अत्यंत या बिकट परिस्थितीमध्ये संस्काराचं उधळण होणं, यासाठी या ठिकाणी या चंपाषष्ठी उत्सव मंडळाने स्थापन केलेल्या प्रतिवार्षिक 7व्या वर्षी आज आपण चंपाषष्ठी पारायण निमित्त मार्तंड विजय ग्रंथ आणि त्यातून समाज प्रबोधनासाठी जी जी जीवनदृष्टी सांगावी लागते ती आम्ही या ठिकाणी विशद केली। त्यामध्ये मुख्यतः घरामध्ये कुटुंब संस्था कशी विकसित असायला पाहिजे, कुटुंबामध्ये ऐक्यभाव कसा असायला पाहिजे, प्रेमभाव कसा असायला पाहिजे, नात्यामध्ये परस्पर संबंधामध्ये जिव्हाळा कसा असायला पाहिजे। एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगितलं होतं, एका आईनं भाकरी करावी आणि 5 मुलाला त्यांनी ते खाऊ घालावी आणि त्यातच खरा भगवंत नांदतो आणि त्यातच खरा आनंद असतो, हे या ठिकाणी आम्ही सांगितलं। त्याबरोबर तरुणामध्ये व्यसनाधीनता असो किंवा इतर विचारांची किंवा बालकांमध्ये मोबाईल संस्कृती जी वाढली त्यावरही खूप या ठिकाणी प्रकाश टाकण्यात आला। मूलतः हा ग्रंथच आणि भगवंताला आवडेल असं जीवन जगणं, यासाठी सर्व समाज एकत्रित होणं, समाजावर अत्यंत या बिकट परिस्थितीमध्ये संस्काराचं उधळण होणं, यासाठी या ठिकाणी या चंपाषष्ठी उत्सव मंडळाने स्थापन केलेल्या प्रतिवार्षिक 7व्या वर्षी आज आपण चंपाषष्ठी पारायण निमित्त मार्तंड विजय ग्रंथ आणि त्यातून समाज प्रबोधनासाठी जी जी जीवनदृष्टी सांगावी लागते